तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाइन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर माप सांगते, माप आहे 40च्या मापाचं ब्लाउज आहे। त्यासाठी मी शोल्डर लावलेला आहे 5.5 इंच, त्यानंतर मुंडा घेतलेला आहे 6 इंचाचा, त्यानंतर छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग घेऊन इथे बॅक पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने पूर्ण कट करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे जे आपलं गळा आहे तो घेतलेला आहे 2.25 इंच। सर्वात आधी गोल गळा मी इथे ड्रॉ केलेला आहे आणि त्याच्यानंतर बाहेरच्या साइडने डिझाइन सुद्धा इथे ड्रॉ करून घेतलेली आहे। तर वरच्या साइडने 2.25 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि खालून घेतलेला आहे गळा उंची 8 इंचाची। तर अशा प्रकारे गळा सुद्धा इथे कट केलेला आहे आणि डिझाइन सुद्धा बघू शकता। अशा प्रकारे आकार देऊन इथे गळ्याची सुद्धा डिझाइन जी आहे ते पूर्ण कट करून घेतलेली आहे। तर इथे अशा पद्धतीने जे अस्तर आहे ते आपलं आता कट करून झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे जो मेन फॅब्रिक आहे तर त्या फॅब्रिकवर अस्तर ठेवून आता आपल्याला हे सुद्धा व्यवस्थित परफेक्ट आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे, आणि हा जो कापड आहे थोडं सिल्क कापड आहे आणि सुळसुळा कापड आहे। तर यासाठी आता आपण पेपर कॅनव्हास वापरून ही खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल डिझाइन करणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा स्टेप बाय स्टेप अगदी व्यवस्थित कळेल तर कशा पद्धतीने डिझाइन अगदी झटपट तयार करायची। तर बघू शकता हा जो आकार आहे तो ठेवून आता आपल्याला पेपर कॅनव्हास सुद्धा इथे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा। पेपर कॅनव्हासच्या मी साधारण 2 पट्ट्या लावलेल्या आहे इथे, आणि हा जो आकार आहे 1 इंचामध्ये इथे अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। तर आता पेपर कॅनव्हास आपल्याला अस्तरवर जोडून घ्यायचा आहे सर्वात आधी, आणि त्याच्यानंतर वरून याला मेन फॅब्रिक सुद्धा इथे जोडून घ्यायचा आहे आणि बाहेरच्या साइडला आपल्याला इथे गोल्डन कापडाची पाइपिंग लावून घ्यायची आहे। तर जो पेपर कॅनव्हास आहे तो जोडताना आपल्याला अगदी सावकाश आणि कडेने शिलाई लावून घ्यायची आहे। आणि अस्तर आणि कॅनव्हास जोडून झाल्याच्या नंतर इथे मेन फॅब्रिकला अशा पद्धतीने हा अस्तर आहे तो जोडून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पेपर कॅनव्हास जो आहे तो आतमधल्या साइडने जाईल। अशा पद्धतीने आपल्याला हा पेपर कॅनव्हास आणि अस्तर व्यवस्थित परफेक्ट असं मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं जे अस्तर आहे ते पूर्ण गळा जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला चारी साइडने म्हणजे तिन्ही साइडने अस्तर सुद्धा परफेक्ट असं जोडून घ्यायचं आहे। आणि अस्तरच्या बाहेर एक्स्ट्राचं जे काही कापड आलं असेल ते सुद्धा इथे व्यवस्थित कट करून आपल्याला फिनिशिंग सहित इथे करून घ्यायचं कट। तर त्यानंतर आता बघू शकता इथे जो गोल्डन कापड आहे त्याच्यापासून आपल्याला डिझाइन तयार करायची आहे। आणि साडी आणि ब्लाउज एकाच कलरमध्ये असेल तर आपल्याला डिझाइन झटपट सुचत नाही, त्यासाठी इथे गोल्डन कापडापासून खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाइन आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, आणि जे कोणी तुमच्या मित्रमंडळीमध्ये नातेवाईकामध्ये नवीन शिकणारे असतात तर त्यांच्यासोबत व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेअर करा आणि लाईक सुद्धा करा। तर बघू शकता इथे आपण जो काही गळ्याचा सेट दिला होता त्या गळ्याला आता आपल्याला इथे अशा पद्धतीने पाइपिंग करायची, आणि कॅनव्हास लावल्यामुळे पाइपिंग जी आहे ती आपली अगदी व्यवस्थित म्हणजे येतंय आणि फिनिशिंग सुद्धा येतं। तर तुम्ही सुद्धा जर पेपर कॅनव्हास वापरून डिझाइन केली तर ब्लाउजची फिनिशिंग सुद्धा छान येते आणि डिझाइनची फिनिशिंग सुद्धा छान येते। त्यासाठी जे आहे पेपर कॅनव्हासचा अगदी वापर करायचा। तर जे कोणी नवीन शिकणारे असेल तर त्यांनी तर जरूर करायचा। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपली गोल्डन पाइपिंग जी आहे ती गळ्याच्या आकाराला पूर्ण गळ्याला लावून घेतलेली आहे। आणि पाइपिंग लावताना आपल्याला पाइपिंगची पट्टी जी आहे ती फक्त 1 इंचाची कट करायची, आणि त्याच्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साइडने पाइपिंग लावून आतमधल्या साइडने गोल आकारात पलटवत वरच्या साइडने शिलाई मारत जायचं। तर आपली पाइपिंग बघा एकदम कॉट पाइपिंग सारखी एकसारखी आपली पाइपिंग जी आहे ती तयार झालेली आहे। दोन्ही भागाची पाइपिंग आपली इथे करून तयार झालेली आहे। त्यानंतर हा जो काठ आहे तर हा काठ सुद्धा आपल्याला इथे पॅच बनवायचा आहे काठापासून खूप सुंदर असा। तर इथे 2 काठ जे आहे ते मी जोडून घेतलेले आहे, तर एकाला एक। तर बघू शकता इथे त्याचप्रमाणे आता आपल्याला जे आहे ते पेपर कॅनव्हास आणि अस्तर सुद्धा ह्या काठाला जोडून घ्यायचा आहे, म्हणजे जो आपला काठ आहे त्याची सुद्धा आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येणार। याच्यासाठी तर हा जो मधला पॅच आहे तो आपल्याला इथे अशा पद्धतीने पेपर कॅनव्हासवर ठेवायचा, आणि पेपर कॅनव्हासची घडी जी आहे ती मी फोल्डिंग मध्ये घेतलेली आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने, आणि त्यानंतर हा जो मोठा पॅच आहे तो अस्तरवर ठेवून अस्तर सुद्धा आपल्याला त्याच मापामध्ये कट करून घ्यायचा।
तर बघू शकता इथे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर आता आपल्याला अस्तर, मेन फॅब्रिक आणि पेपर कॅनव्हास तिन्ही जे आहे ते आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे। ज्या आकारात आपण पेपर कॅनव्हास कट केलेला आहे त्याच आकारामध्ये। तर बघू शकता इथे सर्वात पहिले आता आपण मेन फॅब्रिक ठेवलं आहे, त्याच्यावर अस्तर ठेवलं आहे आणि त्याच्यावर पेपर कॅनव्हास ठेवून गळ्याला गोल आकारात शिलाई लावून हा जो पेपर कॅनव्हास आणि अस्तर जे आहे ते आतमधल्या साईडने पलटून घेतलेला आहे। आणि त्यानंतर त्याच्यावरून आता आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे। तर बघू शकता दाब शिलाई दिल्याच्या नंतर आपल्याला हे सुद्धा आपल्याला चारी साईडने शिवून घ्यायचं आहे। आणि शिवल्याच्या नंतर हे जे दोन पॅच आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचे आहे। तर याची क्लिप जी आहे ती मिस झालेली आहे, कारण कॅमेरा बंद पडला होता, लक्ष राहिलं नाही त्याच्यामुळे। तर बघू शकता इथे दोन्ही पॅच आपल्या काठावर अगदी परफेक्ट असे जोडून घेतलेले आहे। त्यानंतर इथे बाहेरच्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला लेस सुद्धा लावून घ्यायची आहे। तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने हा जो ब्लाउज आहे इथे तुम्हाला मी डिझाईन करून दाखवलेला आहे। अगदी झटपट आणि सोपी डिझाईन आहे आणि दिसायला खूप छान दिसते। तुम्ही कुठल्याही साडीवर ही डिझाईन शिवू शकता। अगदी झटपट तयार होणारी आणि लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाईन आहे। तर तुम्ही कलर कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा ही डिझाईन जी आहे ती करू शकता। तर बघू शकता इथे खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल डिझाईन आपल्याला करून दाखवलेली आहे, झटपट तयार होणारी। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने की आपल्या ब्लाउजचं जे आहे ते डिझाईनचा लुक आलेला आहे। त्यानंतर खालच्या साईडने आता आपल्याला लावायची हात शिलाईची पट्टी। ती पट्टी सुद्धा आपल्याला 1 इंचाची लावून आतमधल्या साईडने पलटून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने दाब शिलाई लावायची आहे। फायनल मध्ये आता आपल्याला इथे लावायचे आहे हे नॉट। तर बघू शकता नॉट जे आहे ते आपल्याला 3 इंचावर लावायचे आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित बसतात। आणि त्यानंतर खालच्या साईडने नॉटला इथे त्रिकोणी फूल लावून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपली जी ब्लाउज डिझाईन आहे ती तयार करून झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब जरूर करा। तर बघू शकता इथे फायनलमध्ये आपली डिझाईन इथे फायनल लुक दाखवते। खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल झटपट होणारी तुम्ही कुठल्याही साडीवर तुम्ही शिवू शकता। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।